तर मुंब्रा स्थानकात घडलेल्या अपघातानंतर ठाणे जीआरपी टीमनं रेल्वे ट्रॅकवर पडलेलं साहित्य जमा केलेलं आहे। तसंच अपघाताच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकचं मोजमापही यावेळेला करण्यात आलेलं आहे। लोहमार्ग पोलीस घटनेचा तपास करत असून अपघाताची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसून आलेलं आहे। पाहूया। सध्या आपण मुंब्रा स्थानक या ठिकाणी आहोत आणि याच फास्ट ट्रॅकवरती काल मोठ्या प्रमाणात अपघात झाला होता। 13 पैकी 4 जण येथे दगावली गेलेली आहेत। त्यामुळे आता रेल्वेने देखील दक्षता घेत फास्ट ट्रॅकवरती जो गाडीचा जो वेग आहे तो कुठेतरी कमी करण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर स्लो ट्रॅकवरती जी रुंदी जी आहे दोन्ही गाड्यांच्या मधली ती कुठेतरी मोठ्या प्रमाणात दिसून येते। मात्र इथे अशा प्रकारची रुंदी आहे त्यामुळे दोन्ही गाड्या आजूबाजूला येतात या ठिकाणी अपघात होऊ शकतो। त्यामुळे दरवाजात लटकत उभे असणारे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात या मुंब्रा फास्ट ट्रॅकमध्ये काय बदल करणार रेल्वे प्रशासन, रेल्वे जीआरपी कडनं कशा प्रकारची माहिती आता रेल्वे प्रशासनाला पुरवली जाणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन अजिंक्यसह गणेश सुरा, TV9 मराठी, मुंबई।